अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना फटका। 17 जिल्ह्यांमध्ये 13,000 हेक्टरपेक्षा अधिक शेती पिकाचं नुकसान। गहू, हरभरा, भाजीपाला तसंच फळ पिकांनाही दणका। मुंबईत पुढचे 3 दिवस अवकाळी पावसाचे। 7 एप्रिल पर्यंत मुंबईसाठी येलो अलर्ट जारी। काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळणार। अनेक जण अस्वस्थ। एकनाथ शिंदेंच्या संपर्कात 6 जण वेटिंगवर आहेत। मंत्री उदय सामंत यांचा गौप्यस्फोट। वक्फ दुरुस्ती विधेयकाला कायदेशीर आव्हान। काँग्रेस आणि ओवेसींची सुप्रीम कोर्टात याचिका। विविध राज्यांमध्ये निदर्शनं। खुलताबादमध्येच छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारा। नामकरणही रत्नपूर करा। भाजप आमदार संजय केणेकरांची मागणी। महायुती सरकारकडून मुंबईकरांना आणखीन एक गिफ्ट मिळण्याची शक्यता। मुंबई मेट्रो ॲक्वा लाईनचा दुसरा टप्पा 10 ते 15 एप्रिल दरम्यान सुरू होण्याची शक्यता। पश्चिम रेल्वेवर शनिवारी तर मध्य रेल्वेवर रविवारी ब्लॉक। शनिवारी बोरिवली अंधेरी दरम्यान अप स्लो लाईनवर परिणाम। अंबरनाथ ते कर्जत लोकल शनिवारी रद्द तर रविवारी बदलापूर कर्जत लोकल सेवा बंद। शिर्डीत 3 दिवसीय रामनवमी उत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात। साई मंदिराला आकर्षक सजावट। रविवारी मंदिर दर्शनासाठी 24 तास खुलं राहणार। चैत्रोत्सवामध्ये तुळजाभवानी मंदिर भाविकांसाठी राहणार 22 तास खुलं। मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी संस्थानाकडून उपाययोजना। लखनौ सुपर जायंट्सची मुंबईवर 12 रन्सची मात। IPL सीझनमध्ये मुंबईचा 3रा पराभव। पॉइंट्स टेबलमध्ये ही 6व्या वरून 7व्या स्थानावर घसरण।